विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं महाविकास आघाडीचा सुपडा साफ केलाय। 234 जागा मिळवत महायुतीनं पुन्हा एकदा महाराष्ट्राची सत्ता काबीज केली। पण भाजप आणि महायुतीच्या या अविश्वसनीय विजयावर महाविकास आघाडीनं संशय उपस्थित करायला सुरुवात केली आहे। महाविकास आघाडीच्या विरोधात निकाल, राऊतांचा पुन्हा ईव्हीएमवर सवाल, महायुतीकडून राऊतांवर टीकेचे बाण, निकालानंतर आरोप प्रत्यारोपांची राळ। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं पुरतं पानिपत झालं। या निकालातून महाविकास आघाडीला जोरदार फटका बसलाय। महाविकास आघाडीत स्वतःला मोठा भाऊ म्हणणाऱ्या काँग्रेसला विधानसभा निकालानं सगळ्यात जास्त धक्का बसला। त्याच वेळेला अजित पवार यांना अद्दल घडवायला निघालेल्या शरद पवार यांनाही जनतेनं नाकारलं। तर शिवसेनेच्या समोर आव्हान उभं करू पाहणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या नशिबी या निकालानं निराशाच आली। त्यामुळेच आता ठाकरेंच्या शिवसेनेनं या निकालावर संशय उपस्थित केल्याचं पाहायला मिळतंय। ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर या निकालामागे कारस्थान असल्याचा आरोप करत पुन्हा एकदा ईव्हीएमवर संशय उपस्थित केलाय। काय गडबड आहे हे आता सगळ्यांना कळेल, पण आम्ही हा निकाल जरी आला असला, हा निकाल जनतेचा कौल असं मानायला आम्ही तयार नाही। जनतेचा कौल हा नव्हता। 100% मी सांगतो, जय पराजय हे होत असतात निवडणुकीमध्ये। जय पराजय, हार जीत लोकशाहीमध्ये हे होत असतं आणि त्याच्याविषयी आम्हाला काही म्हणायचं नाही। पण जे निकाल लावून घेतलेले आहेत, जे निकाल लावून घेतलेले आहेत, त्या लावून घेतलेल्या निकालावर माझ्यासारख्या लोकशाही मानणाऱ्या माणसाचाही विश्वास असू शकत नाही। महाराष्ट्रामध्ये लाडके भाऊ, लाडके आजोबा, लाडके काका, लाडके मामा, लाडके दादा नाही आहेत का? आहेत ना? मी परत सांगतो की काहीतरी गडबड आहे आणि ही मोठी गडबड आहे। महाराष्ट्रावर अडाणीचं बारीक लक्ष होतं। विशेषतः काल अडाणीचा अटक वॉरंट निघाल्यानंतर अशा प्रकारचे निकाल येतील का अशी आमच्या मनात शंका होती। संजय राऊत यांच्या या आरोपांवर महायुतीनंही जोरदार पलटवार केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपनं राऊत यांच्या आरोपांची खिल्ली उडवत टीकेची झोड उठवली। कर्नाटकचा निकाल त्यांना मान्य होता 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 जिकडे जिंकले तिकडे ईव्हीएम चांगली, जिकडे जिंकले तिकडे इलेक्शन कमिशन चांगलं, जिकडे जिंकले तिकडे सुप्रीम कोर्ट हायकोर्ट चांगलं, जिकडे हरले तिकडे मग त्याच्यावर आरोप करणं, त्या यंत्रणेवर आरोप करणं हे काय त्यांचं नेहमीच आहे। त्याच्यामुळे मी त्याच्यावर काय जास्त भाष्य करणं योग्य नाही। संजय राऊतला आता पागलच्या दवाखान्यामध्ये ऍडमिट करावं लागेल। आता तरी त्यांनी हवेतनं आकाशातनं जमिनीवर लँड व्हावं। कुठल्याही प्रकारचा ग्राउंडचा अंदाज नाही, कुठल्याही प्रकारे महाराष्ट्राच्या प्रश्नांशी देणं घेणं नाही, विकासावर बोलायचं नाही, केवळ शिव्या, मत्सर, द्वेष, टीका करायची। मला वाटतं शांतपणे महाराष्ट्रातल्या जनतेनं लोकसभेत जी काही चूक किंवा जे काही झालं होतं ते दुरुस्त करून, ती खंत मनात होती की मोदी साहेबांना पाठबळ द्यायला आम्ही कुठे कमी पडलो, ते यश महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलंय। खरं तर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल हा विरोधकांची बोलती बंद करणारा आहे। पण आता राऊतांनी ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित करत नवा वाद उभा करण्याचा प्रयत्न केलाय। पण जनतेचा भक्कम पाठिंबा मिळाल्यानंतर राऊत यांच्या या आरोपांना खरंच गांभीर्यानं घेतलं जाणार आहे का, हा प्रश्नच आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।